आज स्वरूप खूप खुश होता, कारण का पप्पा त्याला आहे ना स्नो वर्ल्डमध्ये घेऊन जाणार होते. गुजरातमध्ये आम्ही गेस्ट हाऊसच्या जवळच स्नो वर्ल्ड होतं. लहान असल्यामुळे शिशाला तिथे एंट्री दिली नाही आहे, तर म्हटलं काही हरकत नाही आहे, स्वरूप तू जा पप्पांबरोबर. तर स्वरूप पप्पा आणि पप्पांचे फ्रेंड असे तिघे मिळून गेले. तर एंट्री फीस तिथले 500 रुपये आहे आणि तुम्ही तिथे किती वेळ देखील खेळू शकता. पण पुण्यामध्ये जर मी इन्क्वायरी केली तर एंट्री फी 500 किंवा 600 आहे, पण तिथे आपण फक्त 45 मिनिट खेळू शकतो. पण ह्या स्नो वर्ल्डमध्ये आपण अनलिमिटेड कितीही वेळ तुम्हाला कंटाळा येईपर्यंत खेळू शकता. तर हे जवळजवळ 2 ते 3 तास तिथे खेळत होते. स्वरूप गेल्यावरती एवढा छान खेळत होता. मला नेहमी म्हणायचा, मम्मा मला स्नोमध्ये ना असा बर्फाचा लड्डू बनवायचा आहे, असं छान खेळायचं आहे. पप्पा देखील छान एन्जॉय करत होते, दोघंही मस्त एन्जॉय करत होते. स्वरूप फक्त स्नोमध्ये असं लोळत होता. त्याला असं आहे ना किती खेळू आणि किती नको असं झालेलं. त्याचा आनंद बघून ना खूप छान वाटत होतं.